नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर ना, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता जो मी व्हिडिओ टाकला होता, माझं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर जो मी व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी खूप भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे. तर त्यासाठी तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि ना, जेवढा भरभरून तुम्ही मला त्यावर प्रतिसाद दिला, तेवढ्याच भरभरून कमेंट्स सुद्धा मला त्यावर आलेल्या आहेत. आणि त्यातल्या बऱ्याच कमेंट्स ना अशा आहेत की ताई, आम्ही पण खूप वर्ष झाले प्रयत्न करतोय, आमचा चॅनल मॉनिटाईज होईल का, आम्हाला मदत करा, आम्हाला सपोर्ट करा, किंवा प्लेलिस्ट कशी बनवायची, जॉईन कसं व्हायचं, एकमेकांना जॉईन कसं व्हायचं. आणि 2 वर्ष झाले आम्ही काम करतोय, 5 वर्ष झाले आम्ही काम करतोय, पण आमचा चॅनल अजून मॉनिटाईज झाला नाही, किंवा आमचे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे पण चॅनल अजून वॉच टाईम कंप्लीट झाला नाही. तर कशा प्रकारे वॉच टाईम कंप्लीट करायचा, म्हणजे अशा खूप साऱ्या कमेंट्स मला त्या व्हिडिओवर आलेल्या आहेत. तर आता मी माझ्या परीने मला जितकं शक्य होईल तितका मी तिथे कमेंट्समध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या कमेंट्स येतच आहे, तर म्हणून मी विचार केला की चला आपण आता याच्यावर काहीतरी एक व्हिडिओ बनवूया. तुम्ही मला जे प्रश्न केलेले आहेत त्याचं उत्तर द्यायचं म्हणून मी तुम्हाला, म्हणजे मी ज्या प्रकारे माझा जो यूट्यूबचा प्रवास केला किंवा करते आहे अजूनही, मी ज्या प्रकारे म्हणजे काम केलं, तर तोच अनुभव मी तुम्हाला सांगू शकते. किंवा मी काय काय शिकत गेली, मला काय काय अनुभव आले, मी कशा प्रकारे म्हणजे इथपर्यंत पोहोचली म्हणजे फक्त आता जस्ट मॉनिटाईज झालाय. अजून पुढचा टप्पा तर खूप मोठा आहे, यापेक्षाही मोठा टप्पा पुढचा आहे. तर मी माझे अनुभवच तुम्हाला सांगू शकते, किंवा मी कशा पद्धतीने माझं चॅनल चालवते हेच मी तुम्हाला सांगू शकते. तर तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये. तर ना, सर्वात प्रथम तर मी तुम्हाला एकच सांगते की आपण यूट्यूबवर काम करतोय, आपण यूट्यूबवर काम करायला आलेलो आहोत. तर आपण जोपर्यंत यूट्यूबवर काम करतोय ना, तोपर्यंत यूट्यूबचा विद्यार्थी बनून आपल्याला राहायचं आहे. आणि विद्यार्थ्याचं काम काय असते? शिकत राहणे. यूट्यूबमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आपल्याला शिकायच्या आहे, त्याची माहिती करून घ्यायची आहे. असं करूनच आपण यूट्यूबवर काम करू शकतो. नेहमी शिकत राहा, कुठे काय आपल्याला मिळते ना, हा प्रयत्न करत राहा. त्यातूनच आपण ना म्हणजे आपलं त्याच्यामधलं ज्ञान वाढते आणि आपल्याला एक एक गोष्ट समजत जाते. मी पण जेव्हा आली तेव्हा मला सुद्धा काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. मी पण असेच जे म्हणजे टेकचे जे व्हिडिओ असतात वगैरे, अशाच लोकांचे व्हिडिओ पाहून पाहून मी सुद्धा माझ्या चॅनलवर काम केलं. तर तसंच आपल्याला करायचं आहे. भरपूर व्हिडिओ आहे यूट्यूबवर, भरपूर व्हिडिओ आहे. आपल्याला जे म्हटलं ते आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ मिळू शकतो. त्यासाठी ना आपल्याला थोडा वेळ त्या गोष्टीला द्यायचा आहे, थोडी माहिती करून घ्यायची आहे. आणि सगळ्याच गोष्टीचं उत्तर मिळते आपल्याला यूट्यूबवर. आपल्या मनामध्ये जी पण शंका असेल ना, फक्त आपल्याला सर्च करायचं आहे, ते व्हिडिओ पाहायचे, त्याला वेळ द्यायचा आहे. आणि मी हेच करत आली. मला सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं, काय करायचं आहे, कसं करायचं, काहीच माहीत नव्हतं. जेव्हा आपण नवीन असतो यूट्यूबवर, आपली काही कोणासोबत ओळख नसते, कुठे काही. नंतर नंतर मग आमचा ग्रुप म्हणजे मला लोक भेटत गेले. पण जी सुरुवात जी झाली आहे ती अशीच झाली की मी व्हिडिओ पाहत पाहत सगळ्या गोष्टी म्हणजे इथपर्यंत आली. आणि हेच आपल्याला करायचं आहे. आणि ना ज्या गृहिणी असतात त्यांचं कसं होते ना, सहसा की त्या व्हिडिओ त्या करतात, रेसिपीचा असेल काही असेल तर त्या रेसिपी करतात, सगळं करतात. पण ना त्यांच्या व्हिडिओचे एडिटिंग दुसरंच कोणी कधी करतं, म्हणजे त्यांच्या घरातलं कोणी, त्यांचा मुलगा मुलगी, असं असं बऱ्याच लेडीज म्हणजे अशा करतात. तर ना मला काय वाटते, हे सर्व ना आपण स्वतःच करायला पाहिजे. आपला चॅनल आहे आणि आपल्या चॅनलवर आपणच ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे आपल्या चॅनलचा करता धरता आपण असलो पाहिजे. यांनी काय होते, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत होतात. तुम्ही जर स्वतः एडिटिंग करत असाल, स्वतः थंबनेल बनवत असाल, तर तुम्हाला ते करताना तुम्ही जिथे जिथे म्हणजे तुम्हाला अडचण येईल, तुम्ही तिथे तिथे ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न कराल की आता हे कसं करायचं आहे, किंवा हा फोटो इथे कसा लावायचा आहे, याच्यावर व्हॉइस ओव्हर कसा करायचा आहे, हे तुम्ही ना स्वतः म्हणजे शिकाल ह्या गोष्टी, जर तुम्ही स्वतः त्याचं एडिटिंग करत असाल तर. म्हणून मला तरी वाटते की आपण स्वतःच आपल्या व्हिडिओचं एडिटिंग, थंबनेल,
त्याचं त्या डिस्क्रिप्शन जे काही आहे ना ते आपण स्वतःच केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला माहीत पडते, आपण त्याच्या खोलामध्ये जातो आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे आपण करायला पाहिजे असं मला वाटते आणि मी ते करते. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटेल, आपण जो व्हिडिओ बनवतो तर ना पहिले त्या व्हिडिओला आपलं जे थंबनेल आपण लावतो त्या थंबनेलमध्ये जे आपण लिहितो ना ते अगदी स्पष्ट आणि ठळक असलं पाहिजे. म्हणजे ते समोरच्याला म्हणजे त्याला दिसल्याबरोबर ते वाचायला सोपं गेलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की हां या व्हिडिओमध्ये हे आहे. कारण व्हिडिओ तर तो आपला नंतर पाहणार आहे, पहिले तर तो आपलं थंबनेलच पाहणार आहे. तर थंबनेलमध्ये जे आपण लिहितो ते स्पष्ट आणि ठळक असं असलं पाहिजे. मी तेच करते. मला काही खूप छान मला थंबनेल वगैरे बनवता येत नाही, पण त्याच्यावर मी जे टेक्स्ट लिहिते ते स्पष्ट लिहिते की काय लिहिलेलं आहे, आणि आपलं थंबनेल थोडं अट्रॅक्टिव्ह आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा. आता प्रयत्न करा म्हणजे काय, आपल्याला सुरुवातीला ती गोष्ट जमणार नाही, पण निदान एवढा तरी प्रयत्न आपण करू शकतो की जे आपण लिहिलेलं आहे ते लोकांना पटकन दिसलं पाहिजे, पटकन त्यांच्या नजरेमध्ये आलं पाहिजे. आणि मग जसं जसं आपण व्हिडिओ बनवत जातो ना तशा तशा आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत जातात. आपण स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये शिकत जातो. तर थंबनेलवर काम करा. आणि जे आहे यूट्यूबनी जे सांगितलं आहे की टॅग डिस्क्रिप्शन भरा, टॅग लावा, कीवर्ड्स लावा, तर ह्या गोष्टी पण आपण करायला पाहिजे. ते सगळं शिकून घ्या की कसं करायचं, कशा लावायच्या या गोष्टी. सगळे व्हिडिओ आहे यूट्यूबला, सगळं आपल्याला माहीत पडते, ते सगळं तुम्ही शिकून घ्या. आणि आता असं नाही आहे की तुम्ही टॅग डिस्क्रिप्शन लावले म्हणजे तुमचा व्हिडिओ एकदम व्हायरलच होणार आहे, असंही काही नाही आहे. पण यूट्यूबला एक कळते की हा व्यक्ती हे चॅनल म्हणजे सिस्टमॅटिकपणे काम करत आहे, असं यूट्यूबच्या लक्षात येते. त्यामुळे ना टॅग डिस्क्रिप्शन मी तर म्हणेल की जरूर लावा, त्याची माहिती करून घ्या. आपलं चॅनलची सेटिंग व्यवस्थित करा. चॅनलमध्ये आपण आपली कंट्री भरली आहे का व्यवस्थित, किंवा आपलं जे चॅनलचं नाव आहे ते सर्चिंगमध्ये येत आहे का, आपण आपल्या नावाचे कीवर्ड्स लावले आहे का, आपल्या चॅनलचे कीवर्ड्स आपण भरलेले आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टीनं ह्या पहिले जाणून घ्या, याचा अभ्यास करा, व्हिडिओ पहा. सुरुवातीला थोडा वेळ द्या त्या गोष्टीसाठी. मी हेच केलेलं आहे आणि मी माझे हेच अनुभव तुम्हाला सांगत आहे. आणि सबस्क्रायबर वाढवण्याच्या मागे लागू नका. सबस्क्रायबरने हे हळूहळू वाढतच राहतात. ते आपोआप आपल्या व्हिडिओवर, आपला व्हिडिओ जर आवडला लोकांना तर आपले सबस्क्रायबर वाढतच राहतात. आपला वॉच टाईम आपल्याला कसा कव्हर करता येईल याकडे आपण लक्ष द्या. आणि बऱ्याच लोकांचे असे पण प्रॉब्लेम आहे की शॉर्ट व्हिडिओसाठी काय क्रायटेरिया आहे किंवा लॉंग व्हिडिओसाठी काय क्रायटेरिया आहे, म्हणजे या बऱ्याच बेसिक गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. तर हे सगळं जाणून घ्या, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. आणि मी जे सांगितलं होतं, मागेही सांगितलं होतं की आपल्या घरचे लोक किंवा आपलं मित्रमंडळ आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात सपोर्ट करू शकत नाही. तर आपण जे आहोत यूट्यूबवर, जे लोक आपण काम करतो तेच लोक आपण एकमेकांचे व्हिडिओ पाहून एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाऊ शकतो. तर एकमेकांचा व्हिडिओ पहा. आता मी बरेच लोकांचे जे मला कमेंट्स आले ना, मी त्यांचे व्हिडिओ पाहिले, त्यांचा कमेंट बॉक्स पाहिला, त्यांना निदान 40-50 व्ह्यूज जरी आहे पण त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये एकही कमेंट त्यांना नाही आहे. तर असं का बरं, म्हणजे 40-50 व्ह्यूजमध्ये निदान तुम्हाला एक कमेंट तरी असायला पाहिजे ना त्यावर. म्हणजे निदान तुम्ही ज्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांची तरी निदान तुम्हाला कमेंट त्यावर असायला पाहिजे. पण असे बरेच पाहिले मी की म्हणजे कमेंट बॉक्स पूर्ण खाली आहे. तर ना यासाठी एकमेकांचे व्हिडिओ पहा, त्याला लाईक करा, त्यावर एक कमेंट्स करा. आणि कसं असते, म्हणजे माझं कसं व्हायचं, मी काय करायची, माझ्या व्हिडिओवर ज्यांची कमेंट्स मला यायची त्यांची मी व्हिडिओ पाहायची आणि तिथून त्यांना जॉईन व्हायची. तर म्हणून कमेंट्स सोडा, तुम्ही व्हिडिओ पाहताना तर तिथे कमेंट सोडा तुमची, म्हणजे जेणेकरून समोरचा तुमच्या कमेंट्सवरून तुमचा व्हिडिओ पाहू शकेल. आणि कमेंट्स कशी करायची, कमेंट्स अशी कधीच करू नका मी तुम्हाला जॉईन केलाय, मी तुम्हाला सब केलाय, तुम्ही मला करा, अशी कमेंट्स कधीच करायची नाही. साधी सिंपल त्या व्हिडिओशी रिलेटेड रेसिपी असेल तर छान झाली रेसिपी, छान भाजी झाली, किंवा तुम्ही छान बोललात, अशा प्रकारच्या कमेंट्स करा.
पण मी तुम्हाला जॉईन केलाय, तुम्ही मला जॉईन करा, मी सब केलाय, अशा प्रकारच्या कमेंट्ससुद्धा तिथे करू नका. आणि एकमेकांचे व्हिडिओ पहा. मी काय करायची, आता मी समजा मी एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहिला, तर मी पहिले ना कमेंट्स बॉक्स पाहते त्या व्यक्तीचा, त्याच्या कमेंट्स बॉक्समध्ये कोणाकोणाच्या कमेंट दिसतात आहे, मग मी त्या कमेंट्समधून जाऊन त्या व्यक्तीचं चॅनल पाहायची, त्यांचा व्हिडिओ पाहायची आणि तिथून त्यांना जॉईन करायची. नेहमी व्हिडिओ पाहून जॉईन करा, म्हणजे आपले सबस्क्रायबर टिकून राहतात. आपण व्हिडिओ पाहून जे एकमेकांना जॉईन करतो ना, ते आपले सबस्क्रायबर टिकून राहतात. शॉर्ट्स फीड, लाईव्ह, लॉंग व्हिडिओ हे सगळं आपल्याला यूट्यूबने दिलेले फीचर्स आहेत. तर त्या प्रत्येक गोष्टीचा आपण यूज करू शकतो. आता लाईव्ह चालतात, भले तुम्ही जरी लाईव्ह घेत नसाल, बऱ्याच जणांच्या घरी प्रॉब्लेम असतो लाईव्ह घ्यायला वगैरे, बऱ्याच लेडीज लाईव्ह घेऊ नाही शकत, तर तुम्ही जरी लाईव्ह घेत नसाल तरी ना बऱ्याच म्हणजे लाईव्ह चालू असतात यूट्यूबला. तर आपल्याला कोणती लाईव्ह महत्त्वाची आहे, बऱ्याच टेकच्या लाईव्ह चालू असतात, म्हणजे चॅनल विषयी माहिती देणाऱ्या लाईव्ह असतात. तर अशा लाईव्ह अटेंड करायच्या, म्हणजे निदान तिथे जाऊन आपण माहिती घ्यायची. मी तेच सांगितलं ना की विद्यार्थी बनून राहा, सतत शिकत राहा. मी हेच करायची, मला कुठून माहिती भेटते ना, मी हाच प्रयत्न करायची. कुठल्या लाईव्हमध्ये काय सांगतात आहे हे मी तिथे जाऊन ऐकायची, त्यांना विचारायची. तर असं सतत विद्यार्थी बनून राहा. आपले काय जे प्रॉब्लेम असेल ते त्या लाईव्हमध्ये तुम्ही विचारू शकता, जिथे अशा माहिती देणाऱ्या लाईव्ह चालू असतात. माहिती घ्या आणि लाईव्हच्या मार्फत काय होते, तुम्ही एकमेकांशी जुळून राहू शकता. तिथे तुमचं म्हणजे आपला कॉन्टॅक्ट जास्त वाढतो. एकमेकांना आपण थोडं काही लाईव्ह अशा असतात की ज्या टेक्निकल नसतात, पण सहज तिथे गप्पा गोष्टी चालतात. पण त्या सहज गप्पा गोष्टीतून सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. आपण एकमेकांशी तिथे कनेक्ट होतो. लाईव्हमधून आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, कनेक्ट राहतो. त्यामुळे ना थोडा वेळ, म्हणजे तुम्ही जरी स्वतः घेत नसाल तरी थोड्याफार लाईव्ह अटेंड करा. म्हणजे आपला यूट्यूबनं एक असं आहे की आपल्याला लिमिटेड राहायचं नाही आहे. तर आपल्याला जितकं स्प्रेड होता येईल ना या यूट्यूबवर, म्हणजे जितकं आपल्याला काय म्हणतात व्याप्ती वाढवता येईल, तितकं या यूट्यूबवर आपण वाढवू शकतो. तर म्हणून मी म्हणते की एकमेकांची व्हिडिओ पहा. नेहमी एक लक्षात ठेवा की म्हणजे ज्यांचे सबस्क्रायबर कमी आहे किंवा जे चॅनल छोटं आहे, अशा लोकांना पहिले जॉईन करा. म्हणजे कारण काय आहे की प्रत्येकालाच गरज असते यूट्यूबवर, एकमेकांच्या सपोर्टची प्रत्येकाला गरज असते. जे खूप मोठे मोठे क्रिएटर आहेत ते तर काही आपल्याला म्हणजे आपल्या छोट्या क्रिएटरला तर ते काही हे करणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण जे सर्वसामान्य, म्हणजे ज्यांचा सबस्क्रायबर बेस कमी आहे, ज्यांचं चॅनल नवीन आहे, कारण त्यांना प्रत्येकाला एकमेकाची गरज असते, तर अशा लोकांशी जॉईन व्हा आणि छानपैकी तिथे कमेंट्स करा. कमेंट्स केल्यानंतर कळते त्या समोरच्या व्यक्तीला की अरे माझा व्हिडिओ या व्यक्तीने पाहिला आहे. म्हणजे मी तरी तसंच करते. मला ज्याची कमेंट्स येते ना, मी प्रयत्न करत असते की मी त्या कमेंट्सवर जाऊनच मी त्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहते, त्या चॅनलचा व्हिडिओ पाहते, तिथून त्याला जॉईन करते. असंच मी करत आलेली आहे आजपर्यंत. आणि असा विचार करू नका की मी याचे व्हिडिओ पाहते, हा माझा व्हिडिओज बघत नाही, मी याच्या लाईव्हला जाते, हा मला वेळच देत नाही, हा माझ्या लाईव्हला येतच नाही, हा विचार सुद्धा करू नका. जर तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं असेल ना, तर हा विचार पहिले तुम्हाला डोक्यातून बाहेर काढावा लागेल. मला काम करायचं आहे ना यूट्यूबवर, मला ग्रो करायचं आहे ना, मला पुढे जायचं आहे ना, एवढाच विचार करा. तुम्ही व्हिडिओ पाहता तर ही तुमची चांगली गोष्ट आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कोणाला सपोर्ट करताय, ही तुमची चांगली गोष्ट आहे. आपल्याला करायचं आहे ना, तर आपण व्हिडिओ पहा समोरच्याचे, आपल्याला जमेल, आपल्याला वेळ देता येत असेल तेव्हा लाईव्हला वेळ द्या. ओढून ताणून कोणतीच गोष्ट करू नका. कारण स्त्रियांना तर मी सांगेल, त्यांना घर सांभाळून सगळ्या गोष्टी करून सगळं करायचं असते, यूट्यूबला वेळ द्यायचा असतो. आपल्याला जमत असेल, शक्य असेल तेव्हा लाईव्ह अटेंड करा, व्हिडिओ पहा, माहिती देणारे व्हिडिओ पहा. आपल्या शंका कुशंका आपल्याला जिथे ज्या लाईव्हवर निरसन होत असेल तिथे नक्कीच त्यांना विचारा. आणि असे बरेच लोक आहे की जे माहिती देतात. स्वतःच्या कंटेंटमध्ये व्हिडिओ बनवा. तुम्ही स्वतःचा आवाज, स्वतःची ओळख किंवा जे फोटो तुम्ही लावता आहे ते तुमच्या स्वतःच्या कॅमेऱ्याने घेतलेले फोटो लावा. असे फोटो लावू नका इकडनं तिकडनं घेतलेले. त्याच्यावर पण पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण यूट्यूबचा अल्गोरिदम सतत चेंज होत राहतो. यूट्यूबची काही पॉलिसी आहे, त्या पॉलिसीच्या
म्हणजे पॉलिसीमध्ये राहून आपल्याला यूट्यूबवर काम करायचं आहे, तर स्वतःचा कंटेंट द्या, स्वतःचा आवाज, स्वतःचा चेहरा दाखवा. अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी अशाच प्रकारे काम करते. आणि तुम्ही जे मला विचारले होते प्रश्न, त्याला मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा तुम्हाला पटत आहे का, म्हणजे मी जे सांगितलं, जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही या पद्धतीने यूट्यूबवर काम करू शकता, काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचंही चॅनल ग्रो करावा, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा चॅनलसुद्धा ग्रो करू शकता. बस एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. तुमच्या कमेंट्सला मला रिप्लाय द्यायचा होता आणि तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहून घेतला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.